मंडळी, हे जीवन सुंदर आहे आणि त्या सुंदर संस्कृतीची जोपासना झाली तर जीवन अधिक सुंदर बनतं। आकाशाच्या सरोवरात पृथ्वीचं हे विराट कमलपुष्प उमललेलं आहे आणि तो भ्रमरचंद्र आपले रुपेरी पंच लावून त्या कमळाभोवती अखंड गुंजारव करतोय। त्या कमळाच्या पाकळीवरती एक सुंदर दवबिंदू पडलाय, त्याचंच नाव जीवन। आणि जीवनातला कर्तव्य कर्माचा भाग म्हणजे विवाह। आणि असाच एक शानदार संस्कृतीच्या रीतिरिवाजाला अनुसरून आज दाभाडे परिवार आणि वैद्य परिवाराचा विवाह समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। आणि विवाह समारंभाच्या प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत करत आहे। मंडळी, खरं तर फुलाला फूल जोडलं की पुष्पहार तयार होतो, फुलाला फूल जोडलं की पुष्पहार तयार होतो, दिव्याला दिवा जोडला की दीपमाळ तयार होते आणि माणसाला माणूस जोडला की तुमच्यासारखी जीवाभावाची माणसं तयार होतात। आणि अशी जीवाभावाची माणसं आमच्या उभय कुटुंबियांवरती असलेल्या प्रेमाखातर, आपुलकी खातर आणि स्नेहाखातर आपण वधूवरांना त्यांच्या वैवाहिक जीवनाला प्रारंभ करत असताना आपल्या उपस्थितीच्या माध्यमातून अक्षतांचा वर्षाव करत सदिच्छा, शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम देण्यासाठी उपस्थित आहात। पुन्हा एकदा आलेल्या सर्व अतिथी मान्यवर पाहुण्यांचं दोनही कुटुंबियांच्या वतीनं मनस्वी सहर्ष स्वागत। खरोखर तनुजाताई, अक्षरांचा वर्षाव वधूरांच्या वैवाहिक जीवनाला सुखद ठरणारा असतो आणि असाच शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील देखील विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। मुळशी तालुक्यातील विविध गावातून दोन्ही परिवारातील आप्तेष्ट नातेवाईक, मित्रमंडळी हे देखील आजच्या या विवाह समारंभाच्या निमित्तानं आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर तनुजाताई, या विवाह समारंभाची शोभा वाढवणारे हे सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी पाहिल्यानंतर खरोखर या लग्नाला शोभा वाढवणारे प्रमुख पाहुण्यांपेक्षा या उपस्थितांची जी उपस्थिती आहे ती मी म्हणेल सर्वांना श्रेष्ठ आहे। म्हणून सर्व उपस्थितांचं स्वागत करणं हे खरं तर निवेदकांचं काम आहे। आणि आपण दोन्ही परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं अर्थात दाभाडे परिवार आणि वैद्य परिवाराच्या वतीनं सर्वांचं आपण या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।